नमस्कार सर्वांना, यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज मी बनवणार आहे रव्याचे लाडू. बघू शकते मी कढई ठेवलेली आहे वर. त्याच्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे, तूप टाकलेलं आहे. याला चांगलं असं कमी गॅसवर भाजून घेऊया आपण. 1.5 वाटी हे बघा असं भाजायचं. याला कमी गॅसवरच भाजायचं, असं लाल होऊ द्यायचं नाही जास्तीचा. बघू शकते चालतच ठेवायचं, कढई चालू होऊ द्यायची. भाजतच राहायचं, सारखं फिरवत राहायचं. बघू शकता कसा वाटला काय नाही व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईबर करा. बघू शकता इकडे स्वयंपाक करते, इकडे लाडवाची तयारी करते, लाडू करते. आपल्या घरी जे साहित्य आहे ना त्याच्यामध्येच आपण करू शकता लाडू. आपल्याला दुकानमधून आणायची काही गरज नाही. तूप घरीच असते, आपल्या रवा पण घरीच असतो. असं ते स्वयंपाक करून घेते. जेवणाची वेळ झालेली आहे. छान भाकर फुगलेली आहे. एका कारल्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे. याची रेसिपी तुम्हाला पहिलेच दिलेली आहे मी. बघू शकता. आता चालू करू नको, जेव्हा मी म्हणलं तेव्हा चालू करणार. छान आहे का भाजलेला आहे रवा त्याच्यामध्ये. बघू शकता. आता आपण सुरुवात करूया. हे बघा 1 वाटी साखर टाकलेली आहे. आणखी थोडं टाकते. हे बघू शकता, कारण आपल्याला असेच साखर टाकायचे, कारण साखरानं आपल्याला चिकटपणा येईल आणि लाडू बनवताना असे वळतील आपल्याला लाडू. त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायचे. असं गॅस आणखी 1-2 मिनटं असं हलवून घेते मी. इकडे कारले भाजलेले आणि इकडे लाडवाची तयारी आहे आपल्या. आता मिक्सरमध्ये टाकून आणि फिरून घेऊया आपण. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आता मी मिक्सर लावून त्याला फिरून घेते. असंच करायचं आपल्याला बारीक होजेपर्यंत. काढून घेतलेला आहे मिक्सरमधून. रवा थंड झाला कीच मिक्सरमधून काढायचं. इलायची पूड आहे, हे टाकून घेते याच्यामध्ये. आणि थोडा खोबरा पण टाकते, खोबर किस. खोबर खिसून टाकते. खिसून टाकलेलं आहे खोबर. हे टाकलेलं सगळं साहित्य, खोबरं आपलं विलायची टाकलेलं आहे ना, सगळं एकत्र करून घेऊया आपण. असं मिक्स करूया. हे असं एकदम खमंग वास सुटलेला आहे याचा लाडवांचा. खूप छान. माझ्या ऋतूला खूप आवडतात लाडू. तुम्ही पण नक्की करून बघा मुलांसाठी तुमच्या. लाडू बनवायला थोडं दूध टाकून घेते आतमध्ये, कारण आपले चांगले लाडू बनवते. आपले लाडू रेडी झालेले आहेत, तयार झाले आहेत खाण्यासाठी. मी बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते. मी भाजता वेळेस साखर टाकली होती ना, त्याच्याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये काढून नंतर रव्यामध्ये मिक्स केल्या तर बी चालते. तसंही करायचं. हे का आपले लाडू झालेले आहेत मस्तपैकी. बघू शकता तुम्ही इकडे. आपले लाडू आहे ना, जिभेवर ठेवताच असं विघरून जाण्यासारखे झालेले आहेत. आपले लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला फोडून दाखवते लाडू कशाला झालेला आहे आपला आतमधून. हे बघू शकता तुम्ही, मस्त झालेला आहे.